त्या चोरी मागे हात तुझाच आहे गुरुनाथ. काय बोलताय तुम्ही? प्लीज हे असलं काहीतरी बोलू नका. अहो खाऊन बरं असं बोलत आहात, बरे आहात ना? अगदी खरं बोलतोय सरिता, 100% खात्री आहे मला. या चोरी मागे हाच कारणीभूत आहे. बाबा बास. हा तुम्ही वाटेल ते आरोप कराल आणि मी ऐकून घेईन. बास, हे होणार नाहीये. बास काका राहू द्या ना प्लीज, आता नको हे सगळं प्लीज. हो बाबा प्लीज राहू दे आता. गुरु जा, तू आतमध्ये जा प्लीज. अरे काय आज जा, काय करणार आज जाऊ? आणि याला काय वाटणार आहे? याला काही वाटणार नाही, कारण एक नंबरचा ढोंगी आहे. सारखे सोंग घेऊन फिरत असतो, वरून नामा निराळा दाखवण्याचा प्रयत्न ह्याचा. याला चांगलं ओळखतो मी. आजवर याचा काही कमी अनुभव नाही घेतला मी. अहो ऐका ना, तुम्ही कुठला विषय कुठे काढत होता का? सरिता, तुम्हा सगळ्यांच्या लक्षात येत नाहीये. आनंदच्या संगीताच्या कार्यक्रमामध्ये हा काय बोलला ते आठवा. आठवा तुम्ही. मी काय म्हणतो, आता नाचू नका. आज काही नाहीये संगीत. मी आज काही नाहीये. उद्या लग्न आहे. उद्या वरातीमध्ये, वरातीत नाचा उद्या. म्हणजे तुम्ही एकीकडे नाचायला लागला की मी माझं काम करतो. ते सगळ्यांना मी सांग. ओके, लक्ष देऊन ऐका. ओके, माझा प्लॅन काय ना तो आता तुम्हाला सांगतो. तुम्ही लक्ष देऊन ऐका. ओके, आता तुम्ही बघा, मी आता तिच्याकडून हे सगळं परत कसं मिळवतो, माझ्या पोझिशनवर मी परत कसं, तुम्ही बघा जाता. ह्याचा काहीतरी प्लॅन होता आणि त्या दिवशी हा सांगणार होता, पण नंतर हा गप्प झाला, काहीच बोलला नाही. पण ह्याचा प्लॅन मला माहिती आहे. त्या दिवशी यानं आनंदच्या संगीतामध्ये दारू पिऊन तमाशा केला, तो मुद्दाम आपल्या सर्वांच्या नजरेत बसावा असा. आणि त्यानंतर तिथून जाऊन त्यांनी चोरी केली. बस बाबा, वाटेल ते बोलू नका प्लीज. हा खूप ऐकून घेतलं तुमचं. वाटेल ते बोलत नाहीये, मी खरं बोलतोय. खरं सांग, तू चोरी केली की नाही? बाबा नाही बोल ना. मी गुरुनाथ, मी तुला विचारतो, तू चोरी केली की नाही? बाबा असं काही तुम्ही आलाय का? चोरी केली नाही बाबा. अरे बोल तू. प्लीज. अरे सुनबाईचं सुख ह्याच्यानं बघवत नाहीये. या नालायकाला ना पोलिसांच्या ताब्यात आहे. जास्तीत जास्त शिक्षा मिळू दे याला. वा वा, नाही छानच चाललंय ना. माझ्या वडिलांनी सगळ्यांसमोर माझ्यावर अविश्वास दाखवून फडाफडा तोंडात मारायला सुरुवात केली. वा वा, तुम्हाला काय समाधानच मिळालं असेल ना हे सगळं करून. गुरु बास नाही यार, सोड ना सगळं प्लीज. ए तू गप्प बस, तू नको मध्ये पडूस, कळलं ना तुला? तर हे सगळं बघून आनंदाच्या उकळ्यात फुटल्या असतील ना. ए गुरु बस ना यार. अरे तू बस रे. ज्याचं कळतं ना त्यालाच कळतं. जो येतो तो मलाच मारतो. उठ सूट येतात, माझ्यावर आरोप करतात. हे तर फडाफडा मारायलाच निघतात डायरेक्ट. आणि तुम्ही बघताय नुसतं. त्या अथर्वपेक्षा लहान आहे का मी? काही किंमतच नाही मला. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना वाटतं ना मी चोरी केली आहे, तर ठीक आहे मी चोर. द्या मला पोलिसांच्या ताब्यात द्या. लावा फोन, लावा. लाव फोन, लाव. आत्ताच्या आत्ता फोन लाव. चल लाव रे आनंद, फोन लाव. फोन लाव. लाव आनंद, लाव फोन लाव. नाही, मी कुणाचं काही ऐकणार नाहीये. या नाटकी माणसाला पोलिसांच्या ताब्यात द्या. अरे काय ताब्यात द्या? कशाला द्या? हा पोलीस काय बसले तिथे की या माणसाला आत घ्या? तुम्हाला काय वाटलं वसंतराव सुभेदार म्हणले म्हणून पोलीस लगेच ऐकतील? अरे बाबा, ते म्हटलेत म्हणून घ्या याला आतमध्ये. बाबा तुम्ही ना जरा नीट समजून घ्या ना. कुठली चोरी जर सिद्ध करायची असेल ना तर त्याला काहीतरी पुरावे लागतात की नाही?
मग इथे मी चोरीच केली नाही तर पुरावे तरी कुठून आणणार? काय सांगणार पोलिसांना? तूच सगळं काय केलंयस, तूच चोरी केली आहेस. आता काय डोकं फोडू का यांच्या समोर? अरे तुम्हालाही नाही कळते का? ए आई सांग ना, तू तरी सांग ना. आज कृपा मला काही कळत नाही बाबा. मला फक्त एवढंच कळते राधिकाचे पैसे चोरीला गेले. खूप मोठी रक्कम आहे. ज्यांनी कोणी ती चोरले असतील का नाही, पोलीस त्याला घेऊन जातील, त्याला अटक करतील. वा वा आई, तू पण काय चाललंय काय तुमचं? हा नाही, तुम्हाला सगळ्यांना मिळून मला दोषीच ठरवायचं का? ठरवूनच आलायत का? काय हिला सिंपती द्यायची म्हणून काय वाटतं का ठरायला जाल तुम्ही? तर राधिका तुला काही वाटतं की नाही? बोल ना, तुला काही दिसत नाहीये, बोल ना. तुमच्यावरती विश्वास दाखवावा असं तुम्ही वागलात तर बोलेन ना. या मी चुकलो, मी कुणाला विचारतोय बघा. नाही तुम्हाला ना काही बोलण्यात अर्थच नाही. मी काय समजावणार तुम्हाला? ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना वाटतं ना मी चोरे, बोला, पोलिसांना बोलवा आणि द्या मला तब्येत. मी जातो हातकड्या टाकून लगेच जेलमध्ये. द्या, लावा फोन, मी इथेच आहे, आताच आहे. बोलवा पोलिसांना, द्या एकदाच पोलिसांच्या ताब्यात. होईल ना मनाचं समाधान, करा ते. बाबा तुम्ही बसा जरा शांत. या बसा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुमची तब्येत बिघडेल परत. पहिली टेन्शन घेऊ नका, तो चोर नक्की सापडेल. हो. आणि बाबा बाबा प्लीज काळजी घ्या. राधा, आम्ही निघतो आता. उशीर पण झालाय खूप. निघूया. सर सुद्धा घरी गेले नाही येत अजून. या सर. अब आया उठ पहाड़ के नीचे. सॉरी किड्या. सॉरी सॉरी म्हणताय? मी दोघी ना, शनया तू तुझ्या ममाच्या मागे सारखी फिरत राहतेस. आणि ही ममा स्वतःला 1.5 शहाणी समजते, पाव शहाणी पण नाहीये. आणि तू शनया, अगं तुझ्या ममाच्या मागे पळल्यापेक्षा ऑलिम्पिक मध्ये पळाली असतीस ना, तर एव्हाना तुला गोल्ड मेडल मिळालं असतं. केड्या केड्या काय केड्या? बाती कॉल किड्या 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 मलाच म्हणते. तुम्हाला काय वाटलं हे 35 करोड तुम्ही बाहेर घेऊन जाऊन खर्च करू शकत होतात? व्हाय नॉट? व्हाय नॉट? बिलकुल नॉट. अरे गुरु काय वेड आहे का? तो हुशार आहे, म्हणूनच त्यांनी ही बॅग लपवून ठेवली होती. त्या बॅगवर पोलिसांची नजर आहे आणि तुम्ही ही बॅग घेऊन बाहेर गेला होता. हे पैसे बाहेर घेऊन गेला असतात ना, तर पोलिसांनी तुम्हा दोघींना पकडलं असतं. मामा तुम्ही तर एवढ्या हुशार आहात, तरी कळलं नाही तुम्हाला? हा बरोबर आहे, पैशाचा मोह. म्हणूनच असं बिंडोकासारखं वागलात. अहो म्हणजे मोह हे जीवनाच्या मडक्याला पडलेलं एक भोक असतं. मी नाही म्हटलंय, कोणीतरी म्हटलंय तसंच मोह झाला तुम्हाला आणि म्हणून तुम्ही हे चुकीचं वागलात. म्हणजे काय ना, तुम्ही हे पैसे घेऊन गेला असतात आणि पोलिसांनी पकडलं असतं तर वाट लागली असती ना सगळी. हा अहो काय आहे, गुरुला हे पैसे नकोय, पण त्याचा वेगळा प्लान आहे. मला आधी असं वाटत होतं की हे सगळं तो पैशासाठी करतोय, पण नाही, त्याचा वेगळा प्लान आहे. रिअली? अगं तो हे पैशासाठी करत नव्हता. त्याचा प्लान आहे, त्याला राधिकाची कंपनी ताब्यात घ्यायची आहे. हो माहितीये माहितीये, तो बोलला ना राधिकाची कंपनी काबीज करायला हे सगळं करतोय तो. अरे वा 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 वा, माहितीये माहितीये, माहिती असून सगळं का केलं मग तुम्ही? अरे तेव्हा माहिती नव्हतं ना, आता आम्ही बाहेर गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं. आणि सांगितलं नाही, ओरडला आमच्यावर. हा मग ओरडायलाच पाहिजे, ओरडायलाच पाहिजे. ओरडण्यासारखंच करता तुम्ही. या पैशासोबत पकडल्या गेला असतात तर आयुष्यभर चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग.
वेड्यासारखं काहीतरी वागायचं. काही झालं की ओरडायचं. किड्या किड्या. जानू बेबी. आनंद चाय. समय यार खूप टेन्शन आलं यार. टेन्शन सगळ्यांनाच आलंय आनंद. पण मला कळत नाही ना, हे सगळं राधाच्याच बाबतीत का घडतं. तीच बिचारी प्रत्येक वेळेला अशा सगळ्या गोष्टींमध्ये का अडकते. मला खूप गिल्ट आलंय. वहिनीवरती ही वेळ यायला काही अंशी मी कारणीभूत आहे. सर प्लीज. श्रेयस, मी खरं बोलतोय रे. अरे मी लक्ष द्यायला हवं होतं ना. सर प्लीज, तुम्ही सारखं असं नका बोलू. तुमची काय चूक नाहीये, तुम्ही नका बोलू प्लीज सर. आणि सर तुमची जर चूक असेल ना तर आमच्या सगळ्यांची पण चूक आहे हे समजून आम्हाला पण तेवढंच गिल्ट आहे. मग का त्याच दिवशी मी लग्न केलं, का त्याच दिवशी ऑफिसची सगळी माणसं आमच्या लग्नाला होती, का त्या दिवशी कोणीच नव्हतं ऑफिसमध्ये. ए आनंद आनंद आनंद, काय चाललंय. कुठल्या गोष्टी कुठे नेतोयस तू. यावर आता डिस्कस करण्यात काय अर्थ आहे. आता आपण सगळ्यांनी राधाच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याची गरज आहे. हा, राधाला मदतीची गरज आहे यार. ए जेनी यार प्लीज तू ना मॅक्झिमम वेळ वहिनींसोबत राहा यार प्लीज. मी त्यांना एकटं नाही सोडणार, डोंट वरी. नाही पण ह्या सगळ्यात गुरु सरांचं काय. वरती बाबा त्यांना इतकं बोलले पण त्यांच्यावर त्याचा काही परिणाम झाला का. नाही, निगरगट्ट झालेत गुरु सर, निगरगट्ट. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा तितकंच स्ट्रॉंगली वाटतंय की गुरुनेच हे सगळं केलं असेल. असू शकतं. माझा त्याच्यावर भरोसा नाहीये. नाही सर, तसं पाहायला गेलं तर भरोसा कोणाचाच नाहीये त्यांच्यावरती. पण तरीही त्यांच्या विरोधात कुठलेही पुरावे नाहीयेत हे सिद्ध करायला की ही चोरी त्यांनी केली. अगदी बरोबर आहे तुझं श्रेयस. कारण गुरुनाथ उलट्या करत असताना रघु तिथे होता आणि महाजनी काकांनी पाहिलंय गुरुनाथला उलट्या करताना. पण मग कोणी केलं हे सगळं. ते सुद्धा परफेक्ट तुझ्या लग्नाच्याच दिवशी. म्हणजे पोलिसांचा जर संशय हा आहे की ऑफिस मधलंच कोणीतरी आहे तर मग तेव्हा तर सगळे तुझ्या लग्नाच्या इथे होते ना. बरोबर बोलतोयस तू सौमित्र. म्हणजे नक्कीच कोणीतरी पाळत ठेवून होतं. हो ना सर, पण तोच प्रश्न आहे की कोण. कारण त्या दिवशी लग्नामध्ये होते ना सगळे ऑफिसवाले. पण एक आहे, हे जणी कोणी केलं ना मला अख्खं ऑफिस डिटेल मध्ये माहिती आहे. हे सगळं बोलण्यात ना ऍक्च्युली काही पॉइंट नाहीये. पोलीस त्यांचं काम करतायत. आपण आता राधिका मॅमला सांभाळायला पाहिजे. त्यांचे स्पिरिट्स हाय ठेवण्याची जास्त गरज आहे. दिवसभर मी खूप धीराने घेतलंय आनंद. पण आता ना टेन्शन जाणवायला लागलं यार मला. सम्या, खरं यार राधाला यातून बाहेर काढायला पाहिजे आनंद. राधाला गरज आहे आपल्या मदतीची आणि मी बाहेर काढणार राधाला. तिला जी काही मदत हवी आहे ना मी करेन. हा जो कोणी आहे ना त्याला सोडायचं नाही. काय चाललंय हे सगळं. राधिकाला खूप मोठा धक्का बसतोय. अगं बसणारच ना रेवती धक्का. 35 करोड म्हणजे काय थोडी थोडकी रक्कम आहे. आपल्या सारख्यांचं उभं आयुष्य जायचं ते कर्ज फेडणार. मला तर गुरुचाच संशय येतोय. गुरुवर सगळ्यांचाच संशय. एक नंबरचा बदमाश माणूस आहे तो. काहीही करू शकतो. गुरुवर कोणीच विश्वास ठेवू शकत नाही. त्या लायकीचाच नाहीये तो. राधिकाला मान खाली घालावी लागली त्याच्यामुळे. हो ना ग बिचारी. आपण राधिकासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपण मदत करूया तिला. अगं पण किती म्हणजे काय मदत करणार ना आपण तिला. काका थेंबे थेंबे तळे साचे. काय का होईना थोडी थोडी मदत करून ताईचं वजन तर कमी होईल. सुबोध, आपण तिला फायनान्शियली मदत करायची म्हणजे चालेल तुला. हो, माझ्या काही एफडीज आहेत त्या मोडूयात. हो, आणि मी पण माझ्या सेव्हिंग्स मधले किंवा पीएफ मधले पैसे काढून देतो ना. काका माझ्याकडे ना 2 पाटले आहेत, घेऊन टाका. पण ताईचं तेवढं टेन्शन दूर करावं. मी यांच्याशी बोलले.
हे म्हणाले की गावाकडच्या जमिनीची कागदपत्र आहेत ना, ती बँकेत ठेवली तर लोन मिळेल राधिकाला. ती कागदपत्र देईन मी तिला, तेवढाच आपला खारीचा वाटा. राधिका यातून सही सलामत बाहेर पडणार, मला खात्री. आणि आपण आहोत ना सगळे तिच्या पाठीशी. ठरलं तर मग उद्या सकाळीच राधिकाकडे जाऊया. हो. राधिका नाही ना बाळा, नाही ना रडू. असं किती रडशील बा. सुनबाई अगं शांत हो. आपल्याच नशिबी असं का आलं कोणास ठाऊक बाई. अगं पण सरिता, जे झालं ते झालं. आता काय करायचं आहे ते ठरवायला हवं. तू काही काळजी करू नकोस, सारं काही व्यवस्थित होईल. पण काढू मार्ग, करूया रक्कम जमा आणि शेतकऱ्यांची रक्कम परत करूया. बाबा, पैसे काय आपण सगळ्यांशी बोलून कंपनीचे शेअर्स विकून सुद्धा त्यांना परत देऊ शकतो. पण मी या लोकांचा विश्वास गमावलाय. नको ना रडू बाई, नको रडू. खरं आहे पाय, गेलेले पैसे परत आडू शकतो आपण, पण गेलेला विश्वास कसा बरं आडायचा. मी गेले त्या गावामध्ये, बघितलंय त्या लोकांची परिस्थिती, किती कष्ट सोसायला लागतात पाहिलंय मी. गावात पाऊस नाही, पाणी नाही, शेतामध्ये पेरायला त्यांच्याकडे पैसे नाही. तर पैशाची व्यवस्था केली, पेरलं तर उगवेल आणि उगवलं तर त्याचा मोबदला मिळेल याची खात्री नाही. हातावरती पोट आहे त्या लोकांचं. गावात काम नाही म्हणून दुसऱ्या गावात जाऊन मजुरी करायला लागते आज यांना. काय करणार बिचारे. कंत्राटदार फसवतात, पैसे हवेत म्हणून त्यांना शेती घर सावकाराकडे गहाण ठेवायला लागतं. सावकारही फसवतात. पोपटरावासारख्या माणसाला वैताग गेलेत सगळे लोक. म्हणून मला गावासाठी काहीतरी करायचं होतं. बाबा, तिथल्या मुलांच्या डोळ्यात बघितलं ना तर खरंच रडूच येतं. अथर्व सारखी लहान लहान पोरं, तर अंगात घालायला कपडे नाहीत त्यांच्याकडे, 2 वेळचं अन्न मिळत नाही, शिक्षणही नाही. त्यांच्यासाठी काहीतरी करायचं होतं मला. त्यांची गावातली बंद पडलेली शाळा सुरू करून द्यायची होती. मुलांना शिक्षण मिळालं असतं, चांगले कपडे, चांगली वह्या पुस्तकं मिळाली असती, एक वेळचं सकस अन्न मिळालं असतं, त्यातनं काही लोकांना रोजगार मिळाला असता. काही तर पुढे मागे आपलं राधिका मसाल्याचं युनिट सुरू करता आलं असतं. कितीतरी लोकांच्या हाताला काम मिळालं असतं. त्यातनं त्यांची घरं उभी राहिली असती, ती माणसं सुखी झाली असती. यातलीच लहान मुलं उद्या मोठी होऊन आपल्या पायावरती उभी राहिली असती. त्याचं समाधान नसतं का आपल्याला मिळालं? गावचा विकास नसता का झाला? या सगळ्यावरती माझा विश्वास होता. हे होईल असं वाटत होतं मला. आणि जसं ते मला वाटत होतं तसं तिथल्या गावकऱ्यांना सुद्धा वाटत होतं. म्हणूनच इतक्या विश्वासानं त्यांनी सगळी कागदपत्र माझ्या हातात दिली. तीच गमावून बसली. बाबा, उद्याला आपण पैसे उभे करू शकतो, त्यांना देऊ शकतो, पण हा विश्वास, ती कागदपत्र म्हणजे त्यांचा जीव की प्राण होते. ती कागदपत्र मी त्यांना नाही देऊ शकले ना, हा विश्वास पुन्हा कधीच मिळू शकणार नाही.